फडणवीस साहब, नामचीन जितनी पीते हैं ना, अक्सर हम उतनी पैमाने में छोड़ देते हैं। हम उद्धव साहब के वह शिव सैनिक है जो हवा उनका रुख मोड़ देते हैं। दादा हो, माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब, तुम्ही कॉप्या करून पास झालायत का? तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहित आहे का? स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली आणि त्यानंतर आरक्षण भारतीय राज्यघटनेमध्ये काळात वाढवली गेली। फडणवीस साहेब, महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही, महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही। दादा हो, माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब, तुम्ही कॉप्या करून पास झालायत का? तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहित आहे का? स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली आणि त्यानंतर आरक्षण भारतीय राज्यघटनेमध्ये घेताना त्या आरक्षणाचे दोन प्रकार केले, एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक। सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती, कालमर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला। पण फडणवीस साहेब म्हणतात तीच कालमर्यादा मोदी आणि वाजपेयींच्या काळात वाढवली गेली। फडणवीस साहेब, महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही, महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही। भारतीय राज्यघटना 1950 ला पारित झाली, 50 ला आरक्षणाची संकल्पना आली, 50 पासून 10 वर्ष म्हणजे 1960, 60 ला भाजपचं सरकार केंद्रात होतं का? 60 ला ज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती। त्यानंतर 70 ला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात। मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पीत विकत असतील, पण तुम्ही आणलं कुठून हे? फडणवीस साहेब, धादांत खोटं बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करता। आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय, म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं तर ते खोटं नरेटिव्ह करतात। लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय। जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार, संस्कृती, लाडकी बहीण, लाडका भाऊ एवढं सगळं गोंजारत बसायचं असेल तर बहिणींनी उत्तर द्यायचं, बहिणींनो, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, मोठा समारंभ असेल, काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला आहेर दिला, भावाने तुम्हाला 1 लाखाची जरी साडी घेतली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही, तुमच्या लेकराला पण दिलं नाही, आणि इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत, सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागले, भाच्यांना काही नाही, दाजीला काही नाही, आणि बहिणीला 1500 रुपये द्यायची भाषा करतोय गडी। येड्यात करता आलं तुम्ही। जर एवढी बहिणींची काळजी असेल ना फडणवीस साहेब, शिंदे साहेब, एवढीच बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रातले अवैध असणारे ड्रग्सचे सगळे कारभार, ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची लेकरं ही उघड्यावर पडतायत, रस्त्यावर येत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, तर पहिल्यांदा दारूचे धंदे बंद करा, जुगार मटक्याचे धंदे बंद करा, मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा। आणि राहिला प्रश्न फेक नरेटिव्हचा, काय 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 बोलतात। तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शहाजी, संत तुकोबारायांनी सांगितलंय, अरे म्हणता कारे येते पेरा चालते। जर तुम्ही असाल तर उगवण करून पीक कापायची जबाबदारी आमची आहे, आम्ही ती फार इमाळे पार पाडू। हे तडीपार फॅन क्लब इथं येऊन आम्हाला शहाणपण सांगतात। आम्ही वारंवार सांगतोय की शहासाहेब, मोदीजी, आम्हाला कायदा नक्की शिकवावा, आम्हाला कायदा नक्की शिकवावा, पण आम्हाला कायदा कुणी शिकवावा? आम्हाला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा। आम्हाला कायदा गोधरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकवू नये। आम्हाला कायदा अशा लोकांनी शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत,
अशा लोकांनी आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही. पहिला प्रश्न आजचा सचिन वेचा काय म्हणजे चाइल्डिश प्रकार आहे. बरोबर महाराष्ट्राचा रण रसातळाला नेणारे फडणवीस 15 दिवसापासून जेव्हा अनिल देशमुखची पत्रकार परिषदा घेतात, बरोबर त्याच वेळेमध्ये सचिन वाझे बॉम्ब टाकतो. कसा काय? सन्माननीय संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली, अनिल देशमुख नवाब मलिकजींवर कारवाई झाली. मलिक राऊत देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना, रुग्णालयात तपासणीसाठी नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता. तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो? मिळतो. एवढे दिवस काय झोपी गेला होता का सचिन वाझे? ते त्याला आजच आठवतं नेमकं. जेव्हा वाझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय. हु इज फडणवीस? फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत. फडणवीसांवर सातत्याने सगळीकडून हल्ले आणि आरोप होत आहेत. जर पत्रच लिहायचं असेल तर इथली संस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्था सीबीआय सारखी संस्था असेल आणि त्यांना पत्र लिहिलं तर आम्ही समजू शकतो. फडणवीस काय सीबीआय का येड्यात कुणाला करता? फडणवीस साहेब जेव्हा आम्हाला बोलायला सांगितलं, खरं तर आम्हाला तुमच्यावर म्हणजे काय आता जाऊ दे, माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु तुम्ही महिलांना तर सक्षम करत नाही, महाराष्ट्राला सक्षम करत नाही. पण ज्या पद्धतीने डेली सोपच्या मालिका असतात ना, ज्या डेली सोपच्या मालिकांमध्ये महिला व्यायाम असतात, खलनायिका असतात, अशा काही खलनायिका तुम्ही भाजपच्या माध्यमातून पेरता आणि दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करता. तेव्हा फडणवीसांना हे सगळ्यात सांगितलं गेलं पाहिजे की साहेब अभी आपका टाइम ओव्हर हो गया है, बिलकुल ओव्हर हो गया है. ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आहोत, जिंकणार आहोत आणि आमच्या सगळ्या माय मावल्या 1500 रुपये जरी दिले तर काय उपकार केला नाही. बापाच्या प्रॉपर्टीत आपला बरोबरीचा वास्तव आहे आणि महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, फडणवीसांचा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातलं जे जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला 1500 ची खैरात करायची कारण नाही. तुम्ही अदानीला 1700 कोटीचा पॅकेज देता आणि आम्हाला 1500 चा खाऊ देऊन गप्प राहायला सांगाल.